त्यामुळे एस-टी महामंडळाची सेवा ही तेलंगणा राज्यात पुरती मर्यादित आहे आणि श्रीशैल्यमच्या निमित्ताने एस-टी महामंडळाची आंध्रात जाणारी पहिली फेरी म्हणजे श्रीशैल्यम. मुळात श्रावणी महिन्यामध्ये ही जी सेवा आहे, ही सेवा पहिल्यांदा सुरू झाली आहे. की सोलापूर म्हणजे महाराष्ट्रातलं सोलापूर एक असं तीर्थक्षेत्र आहे, असं एक गाव आहे, की जिथं 12ही महिने यात्रा असतात. त्या योजनेचंच नाव आहे आवडेल तेथे प्रवास. मग कुठेही बस पकड, कुठेही उतर असं आहे. त्यामुळे अच्छा. मी हे सांगेल, की जरी कुणालाही सवलती नसतील, तरी हा 4 आणि 7 दिवसाचा तुम्ही हा पास काढा आणि श्रीशैल्यमचा प्रवास मस्तपैकी करा. महा एम-टी-बीच्या एस-टी संगे चला फिरूयाच्या तिसऱ्या भागामध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एस-टी संगे चला फिरूयाच्या मागील 2 एपिसोडमध्ये आपण श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या एस-टी प्रवासाची माहिती घेणार आहोत, असं सांगितलं होतं. त्यानुसारच त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या 2 मार्गांना जोडणाऱ्या एस-टी मार्गांची माहिती आपण घेतली होती. आता मात्र आपला हा प्रवास महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या आंध्र प्रदेशमधील श्रीशैलमला जोडणाऱ्या एस-टी मार्गाकडे आपण या एपिसोडमध्ये प्रवास करणार आहोत. सोलापूर ते श्रीशैलम हा एस-टीचा प्रवास नेमका कसा आहे जाणून घेऊयात अवलिया प्रवासी रोहित धेंडे याच्याकडून. रोहित, आपण पहिल्या 2 भागांमध्ये त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या 2 ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेतली होती. एसटीचा प्रवास नेमका या मार्गावरून कसा आहे, हे पाहिलं होतं आणि प्रेक्षकांनी देखील आपला उत्तम प्रतिसाद देत हा व्हिडिओ, हे एपिसोड जास्तीत जास्त शेअर देखील केलेले आहेत. अ, या तिसऱ्या भागामध्ये आपण अर्थातच राज्याच्या बाहेर असणाऱ्या श्रीशैलम या ज्योतिर्लिंगाबाबत माहिती घेणार आहोत. त्याला जोडणाऱ्या एसटी मार्गाची माहिती घेणार आहोत. काय सांगशील? आपण मागील जी महाराष्ट्रातली 5 ज्योतिर्लिंग आहेत, हो. त्याची सीरीज आपण चालू केलेली आहे. त्यातले 2 ज्योतिर्लिंग तू सांगितल्याप्रमाणे आपण शूट येस. केलेले आहेत. आता राहिलेल्या 3 महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगाच्याही आधी आपण आपल्या राज्याच्या बाहेरच्या या ज्योतिर्लिंगाची माहिती अशासाठी घेतोय, कारण की या श्रावणी महिन्यामध्ये त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अर्थातच मल्लिकार्जुन स्वामींचं जिथं स्थान आहे, आंध्र प्रदेशमधलं श्रीशैल्यम या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी एस-टी महामंडळाची विशेष बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे त्याची माहिती आपण सर्वात आधी अर्थात. घेणं हं. क्रमप्राप्त ठरतं. श्रीशैल्यम हे जर का लोकेशन आपण पाहिलं तर ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये येतं. एस-टी महामंडळाच्या महाराष्ट्राला लागून जी काही राज्य आहेत, हं. तर त्याला लागून असणारं तेलंगणा राज्य आहे आणि तेलंगणा राज्याच्या पलीकडे आंध्र प्रदेश राज्य येतं. ही माहिती मला आवर्जून सांगावीशी वाटते. पूर्वीचं मोठं आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर विभाजन झाल्यानंतर तेलंगणा आणि मग आंध्र प्रदेश आणि हैदराबाद जे येतं ते तेलंगणा राज्यात येतं. त्यामुळे एस-टी महामंडळाची सेवा ही तेलंगणा राज्यात पुरती मर्यादित आहे आणि श्रीशैल्यमच्या निमित्ताने एस-टी महामंडळाची आंध्रात जाणारी पहिली फेरी म्हणजे श्रीशैल्यम. ओह! हां, हे मला विशेष आवर्जून याचा उल्लेख करावा लागतो आणि आत्ता या श्रावणी महिन्याच्या मुहूर्तावरती या पूर्ण महिनाभर एस-टी महामंडळाची सोलापूर ते श्रीशैल्यम अशी एक विशेष बस सेवा चालू राहते आणि त्यानिमित्ताने आपल्याला याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुळात श्रावणी महिन्यामध्ये ही जी सेवा आहे, ही सेवा पहिल्यांदा सुरू झाली आहे. अच्छा. ही जी सेवा हं. महामंडळ दर वर्षी सुरू करतं एका महिन्याच्या कालावधीसाठी. तर तो कालावधी म्हणजे पाडवा. आपला जो गुढीपाडवा असतो, तर अच्छा. गुढीपाडव्यामध्ये हं. सोलापुरातील जे भाविक भक्त आहे, तर ते श्रीशैल्यमला बऱ्याच म्हणजे मोठा जो भाविक वर्ग आहे, तो चालत जातो आणि त्या चालत गेलेल्या भाविकांना घेऊन येण्यासाठी म्हणजे बराच अर्धा वर्ग हा चालत जातो, अर्धा बसनी जातो. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अर्थातच चालत जमत नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा दर्शनाची इच्छा असते. त्यामुळे त्या प्रवाशांच्या मागणी खातीर ही जी बस आहे ती फक्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सुरू होते. पण आत्ता प्रवाशांच्या मागणीनुसार या श्रावणी महिन्यात देखील ही बस महिनाभर श्रीशैल्यमचं दर्शन आपल्याला घडवणार आहे. तू उल्लेख केलास, की भाविक भक्त जे आहेत ते चालत श्रीशैलमला जातात. सोलापूरवरूनच ते जातात, की राज्याच्या इतर भागातूनही जातात? कसं म्हणजे नेमकं कारण काय? सोलापुरातून जास्त भाविक भक्त जातात, कारण की हं. सोलापुरातलं सिद्धेश्वर मंदिर आणि श्रीशैल्यम मल्लिकार्जुन बरोबर. स्वामी हं, यांचं हं. एक कनेक्शन आहे. त्यामुळे तिकडे जाणारे जे भाविक भक्त आहेत ते खूप आहे आणि सोलापूर म्हणजे महाराष्ट्रातलं सोलापूर एक असं तीर्थक्षेत्र आहे, असं एक गाव आहे, की जिथं 12ही महिने यात्रा असतात. म्हणजे हे मला सांगायला आणि आवर्जून उल्लेख करायला आनंद वाटतो, की महाराष्ट्रातलं एक असा आगार, असं बसस्थानक आहे, असं ती जागा आहे जिथं 12 महिने कोणत्या ना कोणत्या तरी यात्रा असतात. आपण एखाद्या ठिकाणची पाहतो यात्रा, की वर्षातून येते, 2 वर्षातून येते. हो. पण हे जे असं ठिकाण आहे,
तिथं म्हणजे आपण बघतो की बाजूला तुळजापूरचं मंदिर आहे, अक्कलकोटचं मंदिर आहे, पंढरपूरचं मंदिर आहे. हे तर आहेच, पण छोट्या-मोठ्या यात्रा सुद्धा सोलापुरामध्ये खूप असतात. त्यामुळे ते जे भाविक भक्त आहे, त्यामुळे त्यांना ते तिथं श्रीशैल्यमला जाण्यासाठीचं जे त्यांचं जे दर्शनाचं जे कनेक्शन आहे, ते खूप मोठं आहे. अर्थातच फक्त सोलापूरच नाही, तर इतर भाग महाराष्ट्राच्या इतर भागातले सुद्धा जे भाविक भक्त आहेत, त्यांना जर का श्रीशैल्यमला जर का एस-टीच्या बसने जायचं असेल, तर त्यांना अर्थातच सोलापुरात यावं लागतं, कारण की सोलापूर ते श्रीशैल्यम ही थेट बस या निमित्ताने उपलब्ध होते. सोलापूर ते श्रीशैलम हा प्रवासाचा वेळ नेमका काय आहे? अंतर काय आहे? आणि थांबे नेमके या बसला काय कोणते-कोणते आहेत? बरोबर. सोलापूर ते श्रीशैल्यम हा जो मार्ग आहे, तर तो अल्मोस्ट 500 किलोमीटरचा आहे. सोलापूर ते हा जो मार्ग आहे, हं. हा मार्ग जर का टप्प्याटप्प्याने आपण जर का पाहिला, तर सोलापूर ते हैदराबाद हा एक टप्पा, हा 300 किलोमीटरचा आणि हैदराबाद ते श्रीशैल्यम हा 200 किलोमीटरचा. अच्छा. पण ज्या 300 किलोमीटरला जेवढा एक 6 तासाचा वेळ लागतो, हं. त्याही जास्त वेळ 200 किलोमीटरच्या टप्प्याला लागतो. कारण की हैदराबाद ते श्रीशैल्यम यामध्ये येणारा जो अमराबादचा व्याघ्र प्रकल्प आहे, श्रीशैल्यमचं धरण आहे, हे सगळं आपण पार करून आपण त्या नलमल्ला जंगलामधले असणारं जे श्रीशैल्यम जे ज्योतिर्लिंग आहे, तिथं आपण जातो. त्याच्यामुळे हा जो जवळ-जवळ सकाळी 6:00ला ही ज्या बसचा जर का वेळ हं. तू विचारशील, तर ही सकाळी 6:00 वाजता दररोज बस सोलापुरातून निघते. ती संध्याकाळी 6 आणि 7च्या दरम्यान ती श्रीशैल्यमला पोहोचते. रात्रभर तिथं आराम करते आणि पुन्हा सकाळी 7 वाजता श्रीशैल्यमहून निघते आणि सोलापूरला संध्याकाळी 7 ते 8 वाजता सोलापूरला तिचा परतीचा प्रवास पूर्ण करते. त्याच्यामुळे ही दिवसा चालणारी बस आहे, रात्राणी बस नाहीये. पूर्वी ह्या मार्गावरती एस-टीची हिरकणी बस धावायची. पण अच्छा. आता एस-टी महामंडळाच्या ताफ्यात तुला माहीत असेल की नवीन लालपरी नवीन. आलेले हं. आहेत. त्याच्यामुळे प्रवाशांना अर्थातच चांगली सेवा देणं हे महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे आता या मार्गावरती ती अशोक लेलँडची नवीन जी लालपरी हं, आहे, हं. ती लालपरीची सेवा आता या निमित्ताने सुरू केलेली आहे. त्यामुळे हा प्रवास आपला चांगला तर त्या निमित्ताने येईल, कारण की एवढा 12-1 तासाचा हो, प्रवास हो. म्हणजे बससुद्धा ची सेवा ही चांगली पाहिजे. त्यामुळे सकाळी 6 वाजता आपण या बसने प्रवास करू शकतो आणि अर्थातच नुसता आपला प्रवास होत नाही. पण जेव्हा आपण हैदराबादच्या पुढे जसं मी तुला सांगितलं, हो. की दिंडी मार्गे दिंडी एक गाव आहे. त्या दिंडी मार्गे मग तो जो अमराबादचा व्याघ्र प्रकल्प आहे, हं, हं. त्या प्रकल्पातून आपला प्रवास खूप सुंदर होतो. पूर्ण जंगलातून ती बस जाते. म्हणजे दिवसा हा जो प्रवास आहे तो खूप छान होतो. या जंगलाचं पण एक वैशिष्ट्य मला सांगावसं वाटतं, की संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत हा जो जंगलातला प्रवास हा पूर्ण बंद असतो. अच्छा. हां, कारण की एक सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे, हं, त्यामुळे हं. रात्रीचा जरी प्रवास करून आला तरी तुम्हाला जंगलाचा जो गेट आहे तिथं तुम्हाला थांबवलं जातं आणि मग अच्छा. पुढचा प्रवास करावा लागतो. पण आपली दिवसाची बस हं, असल्यामुळे हं. ती एक अडचण आपल्याला येत नाही. पण खूप खूप सुंदर श्रीशैल्यमचा प्रवास आहे. पण ती जी परतीची बस आहे, तिथून निघणारी, हं. तिला ही अडचण असते का? तिलाही अडचण नसते, कारण की हे जे व्याघ्र हं, प्रकल्प आहे, ते व्याघ्र प्रकल्पाचा जो प्रवास जो 1-1.5 तासाचा होतो, हं, ते संपल्यानंतर डायरेक्ट मग श्रीशैल्यमचं धरणाच्या जे डोंगररांगा आहे, हं. म्हणजे एका डोंगररांगेतून आपण पूर्ण तू जर का मी तो व्लॉग केलेला आहे आणि या निमित्ताने मी आवर्जून सांगेल, की श्रीशैल्यम हा नुसता त्या देवस्थानाकडे प्रवास नसतो, तर एक निसर्गाची एक कसोटी असते, कारण की 2 डोंगररांगाच्या मधून आपण प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला अमरावतीचं व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून प्रवास तर होतोच. हं. प्लस तो जे श्रीशैल्यमचं धरण आताच्या पावसाळ्यामध्ये जे पूर्ण तुडूंब भरलेलं आहे. त्याचे जर का व्हिडिओज आता जर का तू पाहिलेस, तर ते धरण इतकं ओव्हरफ्लो होऊन जातं हं. आणि त्या दोन्ही डोंगर कपारी रांगेमधून एका बाजूने आपण डोंगर उतरतो आणि दुसऱ्या बाजूने आपण ते डोंगर चढतो. असा तो सुंदर प्रवास असतो. त्यामुळे परतीच्या प्रवासात सुद्धा श्रीशैल्यमपासून त्या व्याघ्र प्रकल्पाच्या एंट्रीपर्यंत आपला 2-3 तासाचा प्रवास सहज होतो. त्याच्यामुळे तो येतानाची परतीची अडचण आपल्याला ॲज सच येत नाही. अच्छा. अ, आपण उल्लेख केला आहे, की इतर राज्यांमधली सेवा. तर आत्ता सध्या आपण हैदराबाद आणि आंध्र प्रदेशपर्यंत एस-टीचा प्रवास अशी चर्चा करत असल्याकारणाने मला जाणून घ्यायला आवडेल, की राज्याच्या इतर भागातून, सोलापूर वगळता इतर भागातून हैदराबाद आणि आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या सेवा नेमक्या कोणकोणत्या आहेत? सोलापूरहून हैदराबादची जी सर्व्हिस आहे, ती नाही म्हटलं तरी दर 1-1.5 तासाला सेवा आहे. म्हणजे तुम्हाला जर का एस-टी महामंडळाच्या अच्छा. बसने हैदराबादला जर का जायचं हं. असेल, तर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल, तर तुम्हाला सोलापूर हे सगळ्यात जवळचं आहे. जरी 6 तासाचं अंतर असलं, 300 अच्छा. किलोमीटर असलं, तरी उत्तम कनेक्टिव्हिटी सोलापूरची. मग सोलापूरचा जो मार्ग आहे तो कसा आहे? तर सोलापूर आहे, नळदुर्ग, उमरगा. उमरगा म्हणजे आपली बॉर्डर, धाराशिव जिल्ह्यातली बॉर्डर. हं. त्यानंतर आपण जो प्रवास
प्रवास होतो तो कर्नाटक राज्यातून आणि कर्नाटक राज्यातून मग आपण तेलंगणा राज्यामध्ये जातो. त्यामुळे आणि तो हायवे सुद्धा आता खूप सुंदर झालेला आहे. त्या व्यतिरिक्त हैदराबाद महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजे विविध बस स्थानकांनी इतक्या सुंदर प्रकारे तुला सांगतो जोडलेलं आहे. मी बऱ्याचदा हैदराबादला गेलेलो आहे. जवळ-जवळ 80 फलाटं असणारं हैदराबादचं ते सुंदर असं बसस्थानक आहे आणि तिथं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या बसेस आहेत त्यांच्यासाठी 5 ते 7 प्लॅटफॉर्म्स राखीव आहेत. कारण की इतका अच्छा. बसेसचा आपला जो जे शेड्यूल्स आहेत ते हं, शेड्यूल्स आहेत. हं. मग यामध्ये कोणकोणते शेड्यूल्स आहेत? तर पुण्याहून आपल्याला थेट हैदराबादसाठी बस आहे. अच्छा. मुंबईहून भिवंडीहून आपल्याला डायरेक्ट हैदराबादसाठी बस आहे. पश्चिम महाराष्ट्रातून जर का तू पाहशील तर कोल्हापूर, सातारा, सांगली, शिराळा इथून डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे. विदर्भातून जर का पाहशील तर नागपूर, अमरावती इथून आपल्याला थेट सर्व्हिस आहे. मराठवाड्यातून जर का पाहशील तर नांदेड, भोकर, बिलोली त्यानंतर धुळे, जळगाव इथून सुद्धा डायरेक्ट आपल्याला हैदराबादसाठी थेट सेवा आपल्याला पाहायला मिळतात. अ, या संपूर्ण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तर ही सेवा असतेच. मात्र इतर वेळी ही सेवा पूर्ववत राहावी किंवा ती कंटिन्यू राहावी यासाठी काही प्रयत्न व्हावेत असं तुला वाटतं का? हो, नक्कीच. पाडव्याच्या मुहूर्तावरती मी जसं तुला सांगितलं, की हां. ह्याचा मी पूर्ण एक व्लॉग श्रीशैल्यमचा केलेला आहे. म्हणजे सोलापूर ते श्रीशैल्यम असा प्रवास करून तिकडं मल्लिकार्जुन स्वामींचं दर्शन घेऊन पुन्हा याच बसने मी परतीचा प्रवास केला. त्यामुळे हा पूर्ण जो प्रवास आहे, तो प्रवास मी एक्सप्लोर केलेलाच आहे आणि तो पाडव्याच्या मुहूर्तावर केलेला आहे. हं. जसं मी या पॉडकास्टच्या सुरुवातीला मी सांगितलं, की हो. ही जी बस आहे, ही पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये सुरू झाली. हं. त्याच्यामुळे पाडव्याच्या 1 महिन्याच्या मुहूर्तावरती जेव्हा बस सुरू होते, त्यानंतर लगेच बंद होते. पण आता पुन्हा प्रवाशांच्या आग्रहाखातीर ही बस रावणं सुरू झाली आहे आणि येस प्रवासी आणि आम्ही सुद्धा अनेक जण या निमित्ताने प्रयत्न करतोय, एस टी महामंडळाला विनंती करतोय, की ही जी बस आहे, ही बस कायमस्वरूपी प्रवाशांच्या सेवेत राहावी. कारण की अर्थातच प्रवाशांची मागणी आहे, त्यामुळे ही बस बंद होऊ नये अशी आम्हा सर्वांची एक मागणी वजा विनंती नक्कीच राहील. तू हा प्रवास केलायस, एक्सप्लोर केलायस असं सांगितलं. एखादी छानशी आठवण? छानशी आठवण म्हणजे मी हेच सांगेल, की एस-टीचा जो प्रवास आहे ना, हा हं. प्रवास नुसता प्रवास नसतो. तर ती एक अनुभवण्याची एक खूप मोठी एक प्रोसिजर असते ती. म्हणजे तू कसं बघतेस त्याकडे आहे. म्हणजे मी तर एक खूप छान प्रकारे सांगेल, की एस-टीची जी खिडकी आहे, ती नुसतीच खिडकी नसते, तर ती तुम्हाला एक अनुभव समृद्ध देत असते. तुम्हाला अनेक अनुभवचं शिदोरी तुमच्या पदरामध्ये पाडत असते, अशी ती खिडकी असते. हा जो प्रवास आहे श्रीशैल्यमचा मला सुद्धा माहीत नव्हता. हैदराबादपर्यंत मी अनेक वेळा गेलेलो आहे. पण हैदराबादच्या पुढचा प्रवास हा माझ्यासाठी खूप छान होता. सकाळी 6 वाजता सोलापूरातून निघालो, 12 वाजता हैदराबादला पोहोचलो, 12:30 पर्यंत आम्ही थांबलो आणि 1 वाजता पुन्हा निघालो. मग 1 पासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे श्रीशैल्यमला पोहोचेपर्यंत अक्षरशः म्हणजे मी डोळ्यात तेल घालून जागा होतो. मग ते अमरावतीचा व्याघ्र प्रकल्प कसा असतं, श्रीशैल्यमचं धरण फक्त आपण फोटोत पाहिलेलं, ती डोंगररांग हं, पाहिलेली, हं. ती नेमकी कशी आहे, ते धरण कसं आहे. आता मी पाडव्याला गेलो त्यामुळे ते धरण भरलं नव्हतं. पण हां. नक्कीच तो जो पूर्ण जो डोंगराच्या कपारीतून केलेला जो रस्ता आहे, म्हणजे या काळामध्ये तो प्रवास अधिक आकर्षक असू खूप शकतो. सुंदर. म्हणजे आत्ता सुद्धा तू जर का इंटरनेटवरती हं. श्रीशैल्यमच्या धरणाचे जर का व्हिडिओ जर का पाहिले, बरेच जण आत्ता श्रीशैल्यमला जाणं का प्रिफर करतात? कारण की धरणाचे हो. दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडलेले असतात. त्याच्यामुळे तो जो प्रवास आहे, तो प्रवास खूप छान झाला. म्हणजे मी त्या फक्त त्या डोंगररांगेचा जो जो व्लॉग आहे, तो मी फार एक सेपरेट शूट केलेला आहे. अच्छा. त्यामुळे तो जो प्रवास आहे ना, तो खूप सुंदर होतो, की त्या डोंगर कपारीतून ती बस खाली उतरते, पुन्हा वरती चढते आणि पूर्ण त्या जंगलातून मार्गक्रमण करत कधी श्रीशैल्यममध्ये आपण पोहोचतो हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे हा जो सुंदर आहे प्रवास, तो खूप छान झाला. त्यातली आणखीन एक आठवण मला तुला सांगावीशी वाटते, की मी जसं उल्लेख केला, की आधी 12 मीटरची जी हिरकणी बस होती, हो. मी त्या बसने प्रवास केला आणि हं. आत्ताच्या ज्या बसेस आहेत त्या 11 मीटरच्या आहेत. त्यामुळे 1 मीटरने सुद्धा खूप फरक पडतो आणि त्या डोंगर रांगा खूप एकदम त्या घाटवाटाचा जो रस्ता आहे तो एकदम कट टू कट आहे. अच्छा. पण हां, बऱ्याच वाहनांना बऱ्याच टर्नवरती मागे-पुढे करावं लागतं. पण मी जो प्रवास करत होतो ते इतके स्किलफुल ड्रायव्हर होते तुला माहिती आहे. एका टर्नमध्ये ती पूर्ण अख्खी 12 मीटरची गाडी त्या कॉर्नरवरून काढायची. हे सगळं मी शूट केलेलं आहे. त्यामुळे तो जो आपण अर्थातच घाटवाटेमधला प्रवास आपण आपल्यासाठी सगळ्यांसाठी हो. कुतूहलतेचा विषय असतो. त्यामुळे ही जी ह्या प्रवासाची जी आठवण आहे ना, त्या घाटवाटेमधून ही 12 मीटरची गाडी कशी मार्गक्रमण करत होती, हे माझ्यासाठी खूप म्हणजे चांगला एक सुंदर अनुभव होता. म्हणजे आपण या निमित्ताने असे म्हणू शकतो, की या माथ्यातून सुद्धा तुम्हाला सुरक्षित प्रवास करायचा असेल, तर तुम्ही एस-टीचा प्रवास करू शकता अगदीच. आणि अगदी निश्चिंत राहून तुम्ही विश्वास ठेवून
या मार्गावरून प्रवास करू शकतात. या संपूर्ण विषयाकडे वळत असताना अ, हा मार्ग पर्यटन किंवा श्रावण या सगळ्या पलीकडे जाऊन इतरांसाठी, सर्वसामान्यांसाठी कसा महत्त्वाचा आहे? बरोबर आहे. जसं की मी तुला सांगितलं, की श्रीशैल्यम हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि 52 शक्तिपीठापैकी एक हां. फार मल्लिकार्जुन स्वामींचं तिथं अधिष्ठान आहे. त्याच्यामुळे ते तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र तर आहेच. पण या मार्गावरती जी गावं आहेत, जसं मी तुला म्हटलं हैदराबाद आहे. हं. म्हणजे फक्त श्रीशैल्यमच नाही, तर या मार्गावरती असणारी अनेक गावं आहेत. ती गावं या रूटच्या निमित्ताने कनेक्ट होतात. जसं तुला सांगितलं सोलापुरातून निघाल्यानंतर अणदूर आहे, नळदुर्ग आहे, उमरगा हं. आहे. त्याच्यानंतर मग आपण कर्नाटक राज्यामध्ये ही बस जाते. बिदर आहे, भालकी आहे, ही गावं आहेत. त्यानंतर मग आपण आपला प्रवेश हा तेलंगणामध्ये जातो, झहिराबाद आहे. तर ही जी गावं आहेत, ही गावंसुद्धा जोडण्याचं काम या बसच्या निमित्ताने होतं. आणि जसं मी तुला म्हटलं, की फक्त तेलंगणा राज्यामध्ये म्हणजे एक माझा व्ह्यू पॉइंट मी तुला सांगतो, की फक्त तेलंगणा राज्यामध्ये आपली एस-टीची सेवा आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाजूला म्हणजे राज्याला जी हां. चिटकून जी राज्य आहेत त्यापैकी त्याला छेदून जाणारं हे आंध्र प्रदेशचं ठिकाण असल्यामुळे तिथे सुद्धा जर का आपली कनेक्टिव्हिटी जर का राहिली, तर ही कायमस्वरूपी राहील असं मला वाटतंय. कारण काय होतं, की गाड्या बंद चालू जर का केल्या, तर हं. त्याची लिंकअप आहे ती तुटते. पाडव्याला तसंच व्हायचं, की पाडव्याला गाडी 1 महिना चालायची आणि जेव्हा लोकांपर्यंत ही गाडी पोहोचायची, तेव्हा ती गाडी बंद माहिती व्हायची. झाली की माहिती मग झाली पुन्हा की प्रॉब्लेम सेवा होतो. बंद. हो, हं. पण मला एक विश्वास वाटतो की या पॉडकास्टच्या निमित्ताने आत्ता लोकांपर्यंत ही माहिती जाईल आणि फक्त श्रावण महिना नाही, तर ही गाडी आपली जी माहिती जेव्हा ही लोकांपर्यंत पोहोचेल, हं. या पॉडकास्टच्या निमित्ताने ही माहिती श्रीशैल्यमची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल, तेव्हा ही गाडी कंटिन्यू राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न होतील, असा मला ठाम विश्वास वाटतो. रोहित, एस-टीच्या वेगवेगळ्या सवलती आहेत, सुविधा आहेत. या सर्व सवलती आणि सुविधा या एस-टी मार्गावर किंवा या मार्गावर देखील लागू असतात. कारण की ही एस-टी इतर राज्यात जाते. येस, येस. त्यामुळे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो, की आम्हाला त्या सवलती, सूट या सगळ्या लागू असतील का? बरोबर आहे. खूप छान आणि महत्त्वाचा तो प्रश्न विचारलास. कारण की ह्या गोष्टी कोणालाच माहीत नसतात. एस-टी महामंडळ ज्या सवलती देते, यातला हा सगळ्यात कोर पॉइंट मी तुला सांगतो. त्या ज्या सवलती आहेत, त्या फक्त महाराष्ट्राच्या हद्दीपुरताच मर्यादित असतात. हा अच्छा. सगळ्यात हं. महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजे आता ही जी बस आहे, ती श्रीशैल्यम ही सोलापूर ते श्रीशैल्यम ही बस जेव्हा निघते, हं. आता मी जसं तुला सांगितलं, की बॉर्डरवरचा डेपो आहे उमरगा डेपो. तर ही हं. जी सवलत आहे, तर तुम्हाला त्या हद्दीपुरतीच मिळते. म्हणजे ज्येष्ठ अच्छा. नागरिक असतील, मग हं. त्यांना 65 ते 75 हाल्फ तिकीट आहे. 75च्या वरती मोफत आहे. हं. त्यानंतर लेडीज आहेत, त्यांना 50%. तर ह्या तुला फक्त त्या हद्दीपर्यंत मिळतं. हद्दीच्या पुढे तुला फुल तिकीट काढावं लागतं. त्यामुळे असं जरी आपण म्हटलं, की पूर्ण तिकीट काढून ह्या गाडीत आपल्याला प्रवास करावा लागेल. कारण की सोलापूर ते जसं मी तुला सांगितलं, की 500 किलोमीटरचा प्रवास आहे हा. हं. सोलापूर ते हैदराबाद 300 किलोमीटर आणि हैदराबाद ते श्रीशैल्यम 200 किलोमीटर. हं. पण सोलापूर ते उमरगा आपण पाहिलं तर ते जवळ-जवळ 60 किलोमीटरचं अंतर आहे. मग ही अच्छा. सवलत फक्त तुला 60 किलोमीटर एवढी हं. मिळते आणि बाकीचा प्रवास मग तुला फुल तिकीट काढूनच करावा लागतो. पण याही पलीकडे मी सांगेल, सवलती जरी नसल्या तरी एस-टीचा 4 आणि 7 दिवसाचा आवडेल तिथे प्रवास हा एक खूप सुंदर स्कीम हो. आहे. ती एस-टी महामंडळाची स्वतःची योजना आहे. तर तो 4 आणि 7 दिवसाचा आंतरराज्य कॅटेगरीमधला पास असतो. म्हणजे एक पास ओके. असतो तो फक्त राज्यातच हं. प्रवास करू शकते आणि एक पास असतो, की तू महाराष्ट्राच्या बाहेर ज्या काही राज्यामध्ये एस-टी जाते तिथं तू तो पास चालू शकतो. त्याच पासमध्ये. त्याच पासमध्ये. अच्छा. त्यामुळे तो एकदाच पास ₹2,000 चा, ₹3,000 म्हणजे कॅटेगरी आहे. हं, 4,000, हं, हं. 5,000 तू एकदाच तो पास काढ आणि मग तू वाटेल तिथं फिर. त्या योजनेचंच नाव आहे आवडेल तिथे प्रवास. मग कुठेही बस पकड, कुठेही उतर असं आहे. त्यामुळे अच्छा. मी हे सांगेल, की जरी कुणालाही सवलती नसतील, तरी हा 4 आणि 7 दिवसाचा तुम्ही हा पास काढा आणि श्रीशैल्यमचा प्रवास मस्तपैकी करा. रोहित, तू या एस-टी विषयी माहिती दिली किंवा त्या मार्गाविषयी माहिती दिली. पण या मार्गावर नेमकं तिकीट किती आहे? आता सोलापूर ते श्रीशैल्यम पूर्वी हिरकणी बस असायची. अर्थातच हिरकणी बसचं तिकीट जास्त. हं. आत्ताची जी बस आहे ती साधी बस आहे आणि तिचं जे तिकीट आहे अराउंड ₹800 च्या पर पर्सन जातं. म्हणजे फुल तिकीट आपण म्हणू शकतो. तर जायचे ₹800 आणि यायचे ₹800 म्हणजे असे ₹1,600 मध्ये तुमचा जाऊन येऊनचा हा हं. प्रवास होतो. धन्यवाद रोहित. या संपूर्ण पॉडकास्टमधून आपण माहिती घेतली ती म्हणजे सोलापूर ते
आंध्र प्रदेशमध्ये जाणाऱ्या श्रीशैलम या ज्योतिर्लिंगाला जाणाऱ्या एस टी प्रवासाची माहिती घेतलेली आहे. हा प्रवास नेमका कसा करावा, या प्रवास मार्गात असणारे निसर्गरम्य स्थळं आणि निसर्गरम्य मार्गाने होणारा हा प्रवास रोहितने अतिशय उत्तमरित्या उलगडला. त्याचसोबत हा प्रवास खिशाला परवडणारा कसा आहे ते देखील त्याने या विषयात चर्चा करताना सांगितलं. या विषयावरची तुमची मतं, या प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.